नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर बुधवार होता, काल बघितलं तर मंगळवार होता, निफ्टीची एक्सपायरी होती आणि उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आणि तुम्ही जर लास्टचे काही ट्रेडिंग सेशन जर बघितले तर बुधवार जो असतो तो त्या दिवशी मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करतं, मार्केट स्लो असतं, त्याला आपण सँडविच डे म्हणून डिस्कशन करत असतो. ओव्हरऑल जर बघितलं तर आज देखील मार्केटमध्ये एक गॅप अप ओपनिंग आणि त्याच्यानंतर पूर्णतः दिवसभर कन्सोलिडेशनमध्ये कुठलीही अपॉर्च्युनिटी नव्हती. ओके, ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर अजूनही स्ट्रक्चर मार्केटचं बुलिश आहे. मार्केट हायर हाय प्राइस ॲक्शन क्रिएट करत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बऱ्यापैकी चार्ट सिमिलर होता, परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी ज्या पण आपण काल लेवल डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने थोडाफार मोमेंटम आपल्याला निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी बघायला मिळाला. मग तुम्ही जर बँक निफ्टीवरती फोकस केला असेल किंवा जे लोक बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी इच्छुक असतात किंवा बँक निफ्टीलाच ट्रॅक करत असतात तर त्यांना आज काही ना काही अपॉर्च्युनिटी तिकडे बघायला मिळाली असेल. पण निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जर बघाल तर कुठलीही स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटी बघायला मिळालेली नाही आहे. ओके, आणि हे आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं की थोडंसं मार्केट स्लो राहू शकतं. आणि परवाच्या म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप मोठा मोमेंटम दिला होता मार्केटने मंगळवारच्या निफ्टी एक्सपायरीच्या. आणि आज जर बघितलं तर पॉज घेतला आहे आणि उद्या जर बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या देखील आपल्याला एक मोमेंटम डे बघायला मिळू शकते, याची पॉसिबिलिटी हाय आहे. सो कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे निफ्टीच्या, बँक निफ्टीच्या, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे याचा डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा, काय नाही आवडलं त्याचं कारण सांगू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलवर आपण इंडेक्सचा ॲनालिसिस करत असतो, विथ प्राइस ॲक्शन लेवल डिस्कशन करत असतो, काय इम्पॉर्टंट मार्केटमध्ये होण्याची पॉसिबिलिटी आहे ते देखील डिस्कशन करत असतो. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. निफ्टी 5 मिनिट. आता एक गोष्ट लक्षात घ्या की किती पॉईंट निफ्टीने मोमेंटम दिले आज? 90 पॉईंट. ओके, 90 पॉईंट मोमेंटम दिलं. जर कोणाला वाटत असेल की 90 पॉईंट मोमेंटम दिलं म्हणजे मार्केट खूप चांगलं मोमेंटम देऊन गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इकडे काही ट्रेड बनला असेल तुमच्या हिशोबाने आणि तुम्ही केला असेल तर तुम्ही ग्रेट आहात. काही काही लोक काय बोलतात की 90 पॉईंट मोमेंटम दिला, 100 पॉईंट मोमेंटम दिला म्हणजे 100 पॉईंट निफ्टीने मोमेंटम दिला तरी पण कसं काय अपॉर्च्युनिटी नाही मिळाली. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की मार्केट किती पॉईंट मोमेंटम दिलाय ते इम्पॉर्टंट नसतं. सॉरी, मार्केटनी किती पॉईंट मोमेंटम दिलाय ते इम्पॉर्टंट नसतं. मार्केटनी प्राइस ॲक्शन कशी केलेली आहे, मार्केटनी सेटअप कसे क्रिएट केले ते, मार्केटनी लेवल कशा फॉलो केलेले आहेत ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. आत्ता जर बघितलं तर मार्केटने एक 90 पॉईंट मोमेंटम दिला, परंतु काय केलं मार्केटने गॅप अप ओपन झाला आणि काल मार्केटने इकडनं इतका मोठा मोमेंटम दिला होता. तर गॅप अपवरती लगेच ॲग्रेसिव्ह बुलिश साईडला जाणं काय होतं, जास्त रिस्की ठरतं आणि रिस्क टू रेशो फेवरमध्ये नसतो. ओके, तरी पण थोडा बुलिश मोमेंटम दिला तिकडनं, परंतु लेवल बघा आपल्या, आपण 25,300ची लेवल डिस्कशन केली होती, 25,340ची लेवल डिस्कशन केली होती आणि बघा 25,340ला किती रिस्पेक्ट केली बघा मार्केटने. 1 2 3 4 5 5 वेळा त्याच लेवलवरती रिजेक्शन घेतले. म्हणजे किती इम्पॉर्टंट लेवल होती ती आपण काल डिस्कशन केली होती. आणि ही लेवल का इकडनं काढली होती का आपण? नाही. ते लेवलचं मेन रिझन काय होतं, हा सपोर्ट बघा. जेव्हा हा सपोर्ट इकडे काम करत होता तो आता काय करतोय, रेजिस्टन्स काम करतोय. ओके, परंतु ट्रेंड जर बघितला मार्केटचा ट्रेंड जर बघितला थोडा इकडे कन्सोलिडेशनमध्ये होता जोपर्यंत ह्या रेंजमध्ये होता, परंतु इकडनं काय झालं मार्केट थोडंसं बुलिश होतं. आणि काय होतं ज्यावेळेस मार्केट बुलिश असतं त्यावेळेस मार्केट काय होतं, गॅप अप गॅप अप गॅप अप करत करत मुवमेंटम देतं. मग तुम्ही जर इकडनं मुवमेंटम काउंट केला, ओके,
तुम्ही जर इकडनं मोमेंटम काउंट केला तर तुम्हाला वाटेल की खूप मोठं मार्केटने मोमेंटम दिलं आणि तो दिलेला आहे. परंतु तुम्ही जर नीट बघाल तर तो मार्केट मोमेंटम काय करतो, मार्केट गॅप अप इकडे बघा, हा गॅप अप आहे इतका मोठा, त्याच्यानंतर हा गॅप अप आहे इतका मोठा, त्याच्यानंतर परत गॅप अप आहे. ओके, म्हणजे गॅप अपने मार्केटने मोमेंटम जातं. परंतु मार्केट काय होते, मार्केट वर जाते परंतु ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतं का, नाही क्रिएट करत. तुम्हाला परत एकदा 5 मिनिटं टाइम फ्रेमवर दाखवलं तर तुम्हाला समजून येईल. बघा, मार्केटनी सुरुवात कुठून केली, इकडनं गॅप अपला सुरुवात केली. पहिल्यांदा तर मोठा गॅप अप, काय केलं, मार्केट गेले वरती परंतु मार्केटने दिवस काय केलं, सेलिंग साईडला दाखवला. बरं, आता त्याच्यानंतर कंटिन्युअसली इकडे 2 ते 3 दिवस कन्सोलिडेशन, मार्केट परत इकडनं वरती गेले पण काय केलं, गॅप अप. इकडनं इंट्राडेमध्ये केला का कुठला मोमेंटम नाही, इंट्राडेमध्ये तुम्हाला साईडवेजच दिसतंय. मार्केट परत या लेवलवरती गेलं, परत इकडनं गॅप अप, इकडनं मोमेंटम दिला छोटा मोठा, परंतु काय होतं, इनसाइड कॅन्डल इकडे सेटअप बनला होता एकदा. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर परत इकडे कन्सोलिडेशन 2 दिवसाचं. आणि ही लेवल देखील आपण काल डिस्कशन केली होती कालच्या परवाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, की इकडे एक प्राइस ॲक्शन आहे जी बुलिश फ्लॅग एंड पोल आहे, चॅनल आहे. त्या चॅनल बघा काल आपण डिस्कशन केलं त्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम दिलं. आता आज लेवल आपण अशा पद्धतीने डिस्कशन केली होती की जर पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होते तर या लेवल ओपनिंगला येते ना आपल्याला. परंतु काय केलं, गॅप अप नंतर कन्सोलिडेशन झालं. म्हणजे इतका मोठा मोमेंटम देऊन पण अपॉर्च्युनिटी किती लेस होती हे समजून घ्या. फक्त तुम्ही जर मोठा मोमेंटम झाला आहे, म्हणजे आज जर 90 पॉईंट झाला आहे मोमेंटम, तो कॅप्चरच करता येईल असं नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला कॅप्चरच करता येईल असं नाही, कारण की मार्केट काय प्रायजेक्शन करते, मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी किती आहे हे इम्पॉर्टंट आहे. मार्केट वर जाते खाली जाते ते कसं जाते त्यालाही महत्त्व आहे. ओके, सो त्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगत असतो, ज्यावेळेस मार्केट बुलिश असतं त्यावेळेस अपॉर्च्युनिटी खूप कमी असते बुलिश साईडला ट्रेड करण्यासाठी. ओके, सो आता इकडे एक छोटीशी अपॉर्च्युनिटी ती जे लोक प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये जॉईन केलं असेल त्यांना छोटी मोठी इकडे अपॉर्च्युनिटी बघायला मिळाली असेल. तर ज्या मित्रांनी कोर्सला जॉईन केलेला आहे, कोर्स बऱ्यापैकी बघितलेला आहे, ज्यांनी प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स केलेला आहे किंवा करत आहेत किंवा व्यवस्थित शिकत आहेत, ते फीडबॅक कमेंटमध्ये नक्की सांगा. सो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर कोणाला प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग जॉईन करायचा असेल कोर्स तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके, परंतु ज्यांनी जॉईन केलेलं आहे, ज्यांना शिकलेले आहात त्याच्यावरून ते काहीतरी नॉलेज घेतलेलं आहे, ते फीडबॅकमध्ये नक्की सांगा. ओके, आता उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके, तर त्याच्या लेवल काय बनतं ते बघूया. पहिलं तर निफ्टीचा चार्ट ओपन आहे, निफ्टीच्या लेवल इम्पॉर्टंट काय ते बघून घेऊया. सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय. डबल बॉटम कुठे तयार झालाय, या लेवलवरती 25,280ची लेवल आहे. 25,300ची लेवल कन्सिडर करू शकतो का, येस. 25,300 एक सपोर्ट आहे स्ट्रॉंग, ती लेवल आपण कन्सिडर करतोय. आजचा इंट्राडे हाय जो आहे त्याला आपण मार्क करतोय. ओके, 25,346 आणि ही आजची ऑलमोस्ट 98% जी रेंज आहे तिला आपण मार्क केलेलं आहे. काय केले मार्केटने इकडं, काहीच केलेलं नाही, फक्त काय केले, कन्सोलिडेशन केले. ओके, आता ही जर प्रायजेक्शन बघितली आपण तर इकडनं ही लेवल सुरुवात झाली, इकडनं एक इम्पल्सिव्ह वेव्ह, छोटीशी करेक्टिव्ह वेव्ह, परत एक इम्पल्सिव्ह आणि परत एक इकडे प्रायजेक्शन अशा पद्धतीने झाले. तर हे जे स्ट्रक्चर आहे आत्ता तर आत्ता हे स्ट्रक्चर आपल्याला बुलिश बघायला मिळते. ओके, परंतु बुलिश बघायला मिळते म्हणजे याचा अर्थ लगेचच आपल्याला बुलिशचा विचार करायचा का नाही, त्याच्यासाठी काय प्राइस ॲक्शन इम्पॉर्टंट आहे, कुठली लेवल ब्रेक होणं इम्पॉर्टंट आहे. जर ही जी लेवल आहे 25,346 ही लेवल जर ब्रेक होते तर तुम्हाला इकडे अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. तर ही लेवल ब्रेक होती तर एक बुलिश मोमेंटम आपल्या इकडे बघायला मिळू शकतो इंट्राडेमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. ओके, मग त्याच्यानंतर लेवल काय काय बनतात ते समजून घ्या. एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सवरती आलेलो आहात आपण आता. फर्स्ट लेवल बघा इकडे हा एक रेजिस्टन्स होता कंटिन्युअसली, थोडंसं आपण त्याला ॲडजस्ट करूया. सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स, तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ओके, तर काय लेवल इकडे बघायला मिळेल तर आपल्याला कन्सोलिडेशन झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे ब्रेकआउट जर दिला तर डायरेक्ट आपण बुलिश साईडचा विचार
करू शकतो. बरं, त्यातनं काय लेवल बघायला मिळतं ते पहिली लेवल जी आहे ती आहे 25,397 फर्स्ट लेवल, 25,426 सेकंड लेवल आणि 25,459 थर्ड लेवल. तर ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेवल या लेवल आपल्याला बुलिश साईडला जाताना दिसू शकतात. त्या लेवल आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲक्टिव्ह होताना दिसू शकतात. कधी? ज्यावेळेस हा रेजिस्टन्स ब्रेक होईल त्यावेळेस. मल्टिपल टाईम रेजिस्टन्स घेतलं आहे, ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश साईडचा विचार करायचाच नाही. जेव्हा ब्रेक होईल तेव्हा छोटी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकते. डाऊन साईडला काय बघायला मिळते? डाऊन साईडला कालचा इंट्राडे क्लोजिंग एक इम्पॉर्टंट लेवल आहे, तिला आपण मार्क केले. परत नंतरनं जर बघितलं तर हा सपोर्ट होता, त्याच्यामध्ये एक छोटीशी लेवल आहे, त्याच्यावर थोडं फोकस ठेवा. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. काय लेवल आहेत ह्या? सपोर्ट राऊंड लेवल. खाली उद्या छोटासा पुल बॅक घेऊ द्या, क्लोजिंग मिळू द्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. ती क्लोजिंग मिळाल्यानंतर आपल्याला काय एक मोमेंटम बघायला मिळेल 25,254, जो की कालचा डे हाय होता. ही मोमेंटम. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग इकडे क्रिएट केला आहे 25,254, 25,230 आणि त्याच्यानंतर शेवटची लेवल आहे 25,200 राऊंड लेवल. तर या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, लेवल नोट करून ठेवा. नो ट्रेडिंग झोन सांगायची गरजच नाही, मार्केटात ओरडू सांगते आपल्याला. 25,346, 25,300 या झोनमध्ये आपल्याला कुठलाही व्ह्यू प्लॅन करायचा नाही, बिकॉज हा एक कन्सोलेशन झोन आहे. इकडे काय होतं, कॉल रायटर आणि पुट रायटरची फाईट आहे. सो त्याच्यामुळे या झोनला इग्नोर जितकं कराल तितकं व्हेरी गुड आहे. ओके, तर त्याचा नक्की विचार करा. ओके, निफ्टीचा ॲनालिसिस झालेला आहे, सोडून जायचं नाही. कारण की आपल्याला निफ्टी थोडासा फास्ट ॲनालिसिस केला, कारण की मेन इंडेक्स कुठला आहे उद्याचा, मेन म्हणजे ज्याची एक्सपायरी आहे तो कुठला इंडेक्स आहे, सेन्सेक्सचा आहे. तर सेन्सेक्सला थोडासा वेळ द्यावा लागणार, कारण त्याच्यामध्ये ओआय डाटा देखील बघायचा आपल्याला. सो बँक निफ्टीचा चार्ट बघूया आणि त्याच्यानंतर सेन्सेक्सचा चार्ट बघूया. जर तुम्ही कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल, लेवल फॉलो केले असतील किंवा तुमच्या लक्षात असेल, तर मी तुम्हाला काल एक सांगितलं होतं की इकडे बँक निफ्टीमध्ये काय आहे, हा एक कन्सोलेशन झाला होता आणि कन्सोलेशन नंतर याला ब्रेकआउट जर आला तर इकडे पुलबॅकची देखील गरज नाही. ब्रेकआउटवरती आपण व्ह्यू डिस्कशन केलं होतं. तर बघा, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल कुठपर्यंत मोमेंटम दिला त्याने, 55,519. आणि आपण ही शेवटची लेवल डिस्कशन केली होती, दिला का तिथपर्यंत? ओके, त्याच्यावरती गेला का? नाही गेला, त्याच्या तिथनं रिजेक्शन घेतलं. आता बघा, आपण ही लेवल डिस्कशन केली होती ब्रेकआउटची, ही लेवल आपली शेवटची लेवल होती आणि त्याच्या पूर्णतः मार्केटने मोमेंटम दिला. त्यामुळे जे लोक निफ्टी बँकमध्ये फोकस ठेवत असतील तर त्यांना थोडासा सिम्पल दिवस गेलेला असणार आहे सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा. सिम्पल इन द सेन्स की सेन्सेक्स आणि निफ्टी तर खूपच साईडवेज होता, बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळाली. सो तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल आणि काही हेल्प झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बरं, आता काय करायचं, इकडे लक्षात ठेवायचं की काही लेवल मी इकडे रिमूव्ह करते. थोडंसं लेवल शिफ्ट करूया आपण. $55,380ची लेवल आपले सपोर्ट झोन आहे. ओके, सपोर्ट लेवल आहे. बरं, आता लेवल काय इकडे मिळाले ते आपल्याला की 55,380 एक सपोर्ट आहे आणि आजचा इंट्राडे आहे 55,519 एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यामधलं ही जी रेंज आहे ही काय आहे, नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. तर या झोनमध्ये शक्यतो मार्केट साईडवेज राहू शकतं, त्यामुळे इकडे रिस्क घेणं खूप कॅपिटलला हार्म होऊ शकते, म्हणजे कॅपिटल जाण्याची पॉसिबिलिटी हाय आहे इकडे, बिकॉज हे लेवल थोडीशी कन्सोलेशनची आहे. तर रिस्क इकडे नाही घेतली तर जास्त कम्फर्टेबल राहू शकतो आपण. बरं, इकडनं जर ही लेवल ब्रेक करायचं असेल तर एकदा उद्या खाली पुलबॅक घेऊ द्या आणि तुम्हाला ही प्राइस ॲक्शन बघायला मिळेल अशी. आता एक कमेंट करून सांगा प्राइस ॲक्शन काय आहे ती. ओके,
आता ही जर प्रायजेक्शन बनते आणि त्याच्यानंतर जर क्लोजिंग मिळते आपल्याला, तर काय लेवल ओपन होतं ते या सपोर्टपर्यंत, म्हणजेच 55,300 एक राऊंड लेवल आहे फर्स्ट लेवल. सेकंड लेवल 55,200 आणि थर्ड लेवल बनते 55,095. तर या 3 लेवल 1, 2 आणि 3 या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतात ते. ओके, तर प्राइस ॲक्शन अशी झाली तर वेल अँड गुड आहे. डायरेक्ट जर पडला खाली तर अपॉर्च्युनिटी खूप लेस असेल, कारण की मग इकडे ट्रॅप होण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे ती प्राइस ॲक्शन तशा पद्धतीची जी आपण डिस्कशन केली आहे तशी होऊ द्या. टाईम लागला तरी चालेल, परंतु काही ना काही प्राइस ॲक्शन तुम्हाला कुठलाही व्ह्यू प्लॅन करायचा असेल त्याच्या मागचं रिझन तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, बुलिश साईडचा विचार करूया आपण आता. बरं, आता ही जी कॅन्डल होती इकडनं सुरुवात झाली, त्यामुळे इकडे काय काय रेजिस्टन्स बनतात ते, ही एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा एक रेजिस्टन्स आहे. परत 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया. कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होती, आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक झाला तर 55,600, 55,700, 55,750 या 3 लेवल आपल्याला 1, 2 आणि 3 या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. त्याची पॉसिबिलिटी हाय वाढते कधी, जेव्हा हा एखादा राउंडिंग बॉटम तयार करून जेव्हा इंट्राडे हाय ब्रेक करेन त्यावेळेस. तर लेवल नोट करून ठेवा, 55,519, 55,380 हा एक नो ट्रेडिंग झोन बनलेला आहे. चला सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्सचा चार्ट बघितला तर निफ्टीप्रमाणेच आहे. आता सगळ्या लेवल आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. उद्याची एक्सपायरी लक्षात ठेवा. आणि इम्पॉर्टंट लेवल काय बनते, सपोर्ट 82,500 इंट्राडे हाय जो आहे तो आहे रेजिस्टन्स, आणि त्याला मार्क करायचे. काही अवघड नाही, मार्केटने सोपं करून सुटसुटीत करून दाखवले आपल्याला. ओके, काय सुटसुटीत करून दाखवले बाबा, ही लेवल होती ओपनिंग झाली, या लेवलवरती क्लोज म्हणजे इंट्राडे हाय तयार केला आणि ही रेंज केली तयार. म्हणजे या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते काय, इकडे नो ट्रेडिंग झोन, आणि ही रेंज पूर्णतः आजच्या दिवसाचं पूर्ण कन्सोलिडेशन आहे. तर पूर्ण ही कन्सोलिडेशन असल्यामुळे मार्केट ओरडू सांगते की ह्या झोनमध्ये कुठलाही व्ह्यू ॲक्टिव्ह होत नाही. परंतु जर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला, म्हणजे सेन्सेक्सने जर एक्सपायरीला सपोर्ट ब्रेक केला, तर 82,500ची जर लेवल ब्रेक होती तर काय लेवल ॲक्टिव्ह होतं ते, या काही लेवल ॲक्टिव्ह होतात. डाऊन साईडला छोटासा पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅक घेऊन 82,500ची लेवल ब्रेक होती तर 82,263 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल 82,073 आणि थर्ड लेवल 81,970. या 3 लेवल 1, 2, 3 या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला ओपन होताना दिसतात. बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. काय इकडे बघायला मिळते लेवल, इकडे बघितलं तर ही स्ट्रॉंग इतका मोठा, थोडक्यात जर बघितलं तर ही रेंज तयार झाली, याला आपण मार्क करूया हाय. याच्यामध्ये जर बघितलं तर कुठली लेवल आहे, ही लेवल आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा गॅप फिलिंग लेवल आहे. एकदा येऊ दे, छोटासा पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅक नंतर लेवल जर ब्रेक होती तर 82,880, 83,000, 83,143 फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात ते सेन्सेक्समध्ये. ओके, नो ट्रेडिंग झोन आत्ता डिस्कशन केलं आहे. तर एकदा आपण ओआय डाटा चेक करूया. उद्याची वीकली एक्सपायरी आहे. ओआय डाटा जर बघितला तर 82,700ची ॲव्हरेज क्लोजिंग आहे, म्हणजे 82,700 काय आहे, ॲट द मनीची लेवल आहे. 9 लाख पुट रायटिंग, 9 लाख कॉल रायटिंग, म्हणजे 82,700ची जर लेवल बघितलं तर थोडीशी कन्सोलेशनची रेंज आहे. परंतु ही जर लेवल ब्रेक होती तर काय इकडे आपल्याला, इकडे काय 82,700वरती काय हेवी कॉल रायटिंग आहे. तर 82,700च्या लेवलची वर जातील तर हे जे कॉल रायटर आहे पॅनिकमध्ये येतील, आपल्याला एक शॉर्ट कवरिंग ट्रिगर होताना दिसू शकतात. मग हे लेवल परत आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसू शकतं, त्याची पॉसिबिलिटी वाढते, कारण की त्या लेवलचे कॉल रायटर पळून जाताना दिसतील, पॅनिकमध्ये येतील. पुट साईडला 82,500ची लेवल आहे, 82,700वरती 9 लाख पुट रायटर आहे, 82,500वरती बघा सगळ्यात जास्त 12 लाख पुट रायटिंग आहे.
ओके, इकडे जर तुम्ही बघितलं 82, तर मग त्यामुळे जोपर्यंत 82,500 ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळत नाही. ही लेवल ब्रेक झाली तर डाऊन साईडला आपल्याला डाऊन साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. बरं, आता OI मधनं जर बघितलं तर प्रीमियम काय आहेत, 243 आणि 165. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 200 आणि 300, 400च्या आसपास प्रीमियम आहे. तर ओके प्रीमियम आहे, इतकं कमी पण नाही इतके हाय पण नाही. तर त्यामुळे आहे प्रीमियम बऱ्यापैकी. तर जर ब्रेकआउट डाऊन आला तर एक मोमेंटम पॉसिबल आहे, बघायला मिळू शकतो. तर त्या हिशोबामध्ये तुम्ही राहू शकता. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.